धन्यवाद. अतुलजी भातखळकर. महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाला या ठिकाणी समर्थन देण्याकरता मी उभा आहे आणि या संदर्भातले माझे विचार मी व्यक्त करणार आहे. मी सकाळपासून सदनामध्ये बसून समोरच्या सदस्यांची भाषणं ऐकत होतो आणि या सगळ्या भाषणांमधनं जो महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या सरकारला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत दिलं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये किती वैफल्यता आणि किती वैफल्यग्रस्त भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे हे वारंवार लक्षामध्ये येत होतं. सन्माननीय सदस्यांनी आता भाषण करताना ईव्हीएमच्या संदर्भात उल्लेख केला आणि महाराष्ट्राची जनता आता अशी मागणी करते की बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम वर घेऊ नकात. पण हे वाक्य उच्चारण्याच्या आधी तुम्ही सर्वजण जे काही एका बसमध्ये बसाल, एवढ्या संख्येने मिनी बसमध्येच निवडून आलायत, ते ईव्हीएम वर तुम्ही निवडून आलायत. बसा आता, एवढं ऐकून घ्या. आणि त्यामुळे आधी पहिला आपण ईव्हीएम वर निवडून आलो त्याचा राजीनामा द्या आणि मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशा पद्धतीची मागणी करण्याचा धाडस करा. अध्यक्ष महोदय, 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला ईव्हीएम होतं. याच ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्रात यांच्या 31 लोकसभेच्या जागा निवडून आल्या. त्यावेळेला यांना ईव्हीएम गोड वाटलं, पण अवघ्या 5 महिन्यामध्ये यांच्या फेक नरेटिव्ह हा लोकांच्या लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने महायुतीला प्रचंड निवडून दिलं आणि म्हणूनच आता हे ईव्हीएमच्या नावाने बोट मोडतायत. 2 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना अधिकृतरित्या बोलवलं होतं की ईव्हीएम हॅक होते असं तुमचं म्हणणं आहे तर आमच्या समोर या, डेमॉन्स्ट्रेशन करा. डेमॉन्स्ट्रेशनला जाणं तर सोडाच, सर्वोच्च न्यायालयाच्या समोर यातला एकही राजकीय पक्ष गेला पण नाही की ईव्हीएम कसं हॅक करता येऊ शकतं असा त्यांचा जो आरोप होता ते दाखवण्याकरता. आणि त्यामुळे या उरल्या सुरल्या विरोधी पक्षाची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं अशा प्रकारची अवस्था आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम तर मी महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून अभिनंदन याकरता करीन की या का फेक नरेटिव्हवर मात करत महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा या राज्यामध्ये राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे निवडून दिलं. त्याबद्दल महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. अध्यक्षजी, निवडणुका येतात जातात, पण महाराष्ट्राच्या इतिहासातली ही निवडणूक एक अशी निवडणूक होती की विरोधकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जातीपातीचा उल्लेख करत एखाद्या नेत्यावर व्यक्तिगत अत्यंत खालच्या पातळीवरची टीका करत एक जातीय वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सुसंस्कृतता, नीतिमत्ता हे शब्द या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या डायरीमध्ये पण नाही आहेत, शब्दकोशात नाही आहेत. अशा प्रकारची भाषा वापरली गेली
पण या सगळ्या गोष्टींवर मात करत या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचंड बहुमताचं सरकार या ठिकाणी निवडून आलं. कारण महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी हा विचार जो या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी दिला, एक है तो सेफ है, हा जो विचार माननीय मोदीजींनी दिला तो विचार महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारला आणि त्याच्यामुळे एक होतोय सेफ है ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली आणि एक अस्सल देशभक्त विचारांचं या ठिकाणी महायुतीचं सरकार निवडून आलंय. महामहिम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून बिरसा मुंडाजींपर्यंतच्या अनेक महापुरुषांचा या भाषणामध्ये उल्लेख केलाय आणि अन्य महापुरुष असाही उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये आहे. मी या निमित्ताने एवढी एकच सूचना करीन की ज्या महापुरुषांचं तैलचित्र या सभागृहात या ठिकाणी लागलंय त्या लोकमान्य टिळकांचा, ज्यांनी ब्रिटिशांना सर्वात प्रथम या देशामधून चले जाओ अशा पद्धतीकरता आंदोलन उभं केलं, त्या लोकमान्य टिळकांचाही उल्लेख आणि त्याचबरोबर एक तो सेफ है हा विचार या देशामध्ये प्रथम मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सुद्धा उल्लेख या भाषणामध्ये झाला पाहिजे अशी या निमित्ताने मी मागणी करतोय. आणि आज या देशामध्ये पुन्हा एकदा कॉमन सिव्हिल कोडची मागणी ही आता पुन्हा चालू झालेली आहे. कारण जेव्हा घटनाकारांनी घटना निर्माण केली तेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये कॉमन सिव्हिल कोडचा उल्लेख केला होता. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिलाय की राज्यांना सुद्धा कॉमन सिव्हिल कोडच्या संदर्भातले कायदे करण्याचा अधिकार हा राज्यांना पण आहे. अशा पद्धतीचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि त्यामुळे या निमित्ताने मी या सरकारकडे आता मागणी करतोय की आपल्या राज्यापुरतं कॉमन सिव्हिल कोड तयार करण्याकरता एक समिती या राज्य सरकारने गठीत करावी अशी मागणी सुद्धा आजच्या या भाषणाच्या आणि चर्चेच्या निमित्ताने या ठिकाणी मी करतोय. त्याचबरोबर निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा आणि निवडणुकीच्या आधी सुद्धा या राज्यामधले अनेक प्रश्न हे चर्चेले गेले आणि त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक मशिदींवर सुद्धा विना परवाना त्या ठिकाणी भोंगे लावले जातात आणि सकाळ दुपार संध्याकाळ लोकांना त्रास दिला जातो. हे मशिदीवरचे भोंगे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हे काढले जावेत अशा पद्धतीची मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपालांनी खरं तर राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे सरकारचं पुढच्या वर्षभराच्या कामाची दिशा असते आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्नाचा उल्लेख महामहिम राज्यपालांनी केलाय. मी या निमित्ताने 2-3 मागण्या करतोय की महात्मा फुले जन आरोग्य योजना सरकारने आणली, पण अनेक ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधली रुग्णालये नाही आहेत. विशेषतः मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये ही रुग्णालयांची संख्या जवळजवळ नसल्यासारखी स्थिती आहे आणि त्यामुळे आता एक कालबद्ध कार्यक्रम राबवून मुंबई शहरामधल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतल्या रुग्णालयांची संख्या वाढवावी अशी मागणी मी करतोय. माननीय देवेंद्र फडणवीस जी असे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते की ज्यांनी सत्तेवर आल्यानंतर 2014 मध्ये मुख्यमंत्री आरोग्य योजनेच्या सुरुवात केली आणि यावेळेला मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिली सही कुठली केली असेल तर ती पुणे जिल्ह्यातल्या एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला 7 लाख रुपयाची मदत करण्याची पहिल्या फाईलवरची सही ही माननीय देवेंद्रजींनी केली आहे आणि त्या 5 लाख
आणि त्यामुळे हा कक्ष जोमाने चालत होता. येणाऱ्या काळात तो अधिक जोमाने चालेल, पण या कक्षातली सुद्धा रुग्णालयांची संख्या वाढवावी अशी मागणी मी करतोय. आधीच्या सरकारने एक निर्णय केला होता की महात्मा फुले जन आरोग्य योजना ही पांढऱ्या रेशन कार्डवरच्या लोकांना सुद्धा लागू केली होती, परंतु पांढरी रेशन कार्ड ही आधार कार्डाला लिंकेज करायच्याला सुरुवात झाली नव्हती. ती तातडीने सुरुवात करावी. त्याचबरोबर प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना 70 वर्षावरच्या सर्व व्यक्तींना देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी लागू केली आहे, पण त्याच्याकरता त्यांना त्यांचं कार्ड बनवावं लागतं. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या दोन्ही योजनांचं आता एकत्रीकरण केलंय आणि त्यामुळे 70 वर्षाच्या वरच्या लोकांकरता सुद्धा त्या ठिकाणी हे कार्ड बनवण्याची योजना राज्य सरकारने तातडीने त्या ठिकाणी सुरुवात करावी. महामहिम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये पंचायत राज्याचा उल्लेख केलाय. मी या निमित्ताने मागणी करीन की स्टेट फायनान्स कमिशन हे त्याचा रिपोर्ट येऊन आता बरेच वर्ष झाली. घटनेनुसार 5 वर्षातून एकदा राज्य वित्त आयोग हा नेमण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आता हे नवीन सरकार आहे, या सरकारने नवीन राज्य वित्त आयोग नेमावा आणि हे जे पंचायती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या संस्थांचं आर्थिक बळकटीकरण करणं हे केंद्र सरकारचं सुद्धा ध्येय आहे, आपल्या राज्य सरकारचं पण ध्येय आहे. आणि त्यामुळे स्टेट फायनान्स कमिशनची त्या ठिकाणी निर्मिती करून त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील या दिशेने सरकारने पावलं उचलावीत. महामहिम राज्यपालांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केलाय. माननीय देवेंद्रजी 14 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 2000 नंतरच्या लोकांना सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर देण्याकरता 2011चा कायदा त्या ठिकाणी या सदनाने पास केला. पण या कायद्यामधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांची अंमलबजावणी अजूनही होत नाहीये. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निमित्ताने एक कॉमन पोर्टल पात्रता ठरवण्याकरता, त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेमधल्या लोकांना 2.5 लाख रुपयामध्ये घर देण्याचा निर्णय आधीच्या सरकारने हा घेतला. त्या निर्णयाची आता गतीने अंमलबजावणी, पीएपीचं एक धोरण आधीच्या सरकारने पीएपी पीटीसीचं धोरण बनवलं, त्या धोरणाची गतीने अंमलबजावणी करणं. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला आदेश दिला की मुंबईच्या झोपडपट्टी निर्मूलन कायद्यामध्ये काय सुधारणा करता येतील याच्याकरता मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती नेमावी आणि त्यांच्यासमोर एक पिटिशन चालावी. ती पिटिशन चालली आहे, ती चालू द्यावी. आम्ही काही यांच्यासारखे सर्वोच्च न्यायालयावर टीका बिका करत नाही. आम्हाला आमच्या मनामध्ये पूर्ण आदर आहे, या सरकारलाही पूर्ण आदर आहे. पण माझी या चर्चेच्या निमित्ताने मागणी आहे की या पिटिशनच्या निमित्ताने राज्य सरकारने एक टास्क फोर्स निर्माण केलेला आहे की मुंबईच्या SRA मध्ये काय काय बदल करण्याची आवश्यकता आहे. या टास्क फोर्सला मुंबईच्या उच्च न्यायालयाला आपला रिपोर्ट सादर करायचा आहे. तो त्यांनी जरूर सादर करावा, पण तो सादर करण्याच्या पूर्वी आता राज्यातल्या या सर्व आमदारांची या संदर्भात या टास्क फोर्सने विचार विनिमय करावा अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय. आणि त्यामुळे शेवटची 2-4-5 मिनिटच आहेत अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे SRA करता आणि या सगळ्या प्रश्नांकरता ही या ठिकाणी गती देण्याची मागणी या निमित्ताने मी करतोय. महामहिम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये महसूल विभागाच्या संदर्भात सुद्धा भाष्य केलेलं आहे. कलेक्टर प्लॉटवरच्या अनेक सोसायट्या आज या ठिकाणी उभ्या आहेत. त्यांच्या सवलतीमध्ये ब वर्गाची जमीन अ वर्गात आणण्याची मुदत ही संपलेली आहे. ही मुदत पुन्हा एकदा 3 वर्षाकरता वाढवावी. त्याचबरोबर माननीय देवेंद्रजींचं सरकार होतं तेव्हा सुद्धा आणि गेल्या 2.5 वर्षातलं
माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखालचं सरकारची वैशिष्ट्य ही होती की पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर गती देणं आणि त्यामुळे मेट्रोची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होतीये। मुंबई शहरामध्ये मेट्रो मार्गांची निर्मिती होतीये। येत्या 6 महिन्यामध्ये मुंबई कुलाबा टू सिम्स ही अंडरग्राउंड मेट्रो प्रत्यक्षामध्ये येईल। कोस्टल रोड झाला, अटल सेतू झाला। माझी या निमित्ताने मागणी आहे की नगर विकास विभागाच्या अखत्यारीखाली मुंबई महानगरपालिका येते। मुंबई शहरामध्ये अनेक डीपी रोड्स आहेत जे एन्क्रोच आहेत आणि अशा डीपी रोड जे एन्क्रोच आहेत ते मोकळे करून डीपी रोडची निर्मिती करण्याकरता एक कालबद्ध कार्यक्रम केला पाहिजे। माझ्या मतदारसंघामध्ये गोरेगाव ते मागाटणे व्हाया लोखंडवाला हा डीपी रोड आहे। तो 2 वर्षापूर्वी व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी या सभागृहात उत्तर देऊन तो व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये टाकला। त्या कामाला हवी तेवढी गती अजून मिळालेली नाहीये। त्या कामाला ही गती देण्यात यावी अशी मागणी सुद्धा या नगर विकास विभागाच्या विषयाच्या संदर्भात बोलत असताना मी त्या निमित्ताने मागणी करतो। आणि मुंबई शहरातले नगर विकासाच्या संदर्भातले असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळे आता ह्या नव्या सरकारच्या कालखंडामध्ये मुंबई शहराचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा आम्ही येणाऱ्या काळात करूच। पण माननीय मुख्यमंत्र्यांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या संदर्भामध्ये नवनिर्वाचित सर्व आमदारांच्या बरोबर एक मीटिंग करून या सर्व प्रश्नांना गती देण्याचं काम त्या ठिकाणी करावं। अनेक नदी जोड प्रकल्पांचा उल्लेख भाषणामध्ये आहे। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प आहे, त्याचा सुद्धा आग्रहाने विचार केला पाहिजे आणि त्या कामाला सुद्धा त्या ठिकाणी गती देण्याची मागणी या चर्चेच्या निमित्ताने आज मी करतोय आणि एवढे माझे विचार व्यक्त करतो आणि महामहिम राज्यपालांच्या या अभिभाषणाला मी समर्थन देऊन माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।